लांडगा हा प्राणी मांसाहारी आहे। लांडग्याचा समावेश सस्तनी वर्गाच्या कॅनिडी कुलात होत असून त्याचे शास्त्रीय नाव कॅनिस ल्युपस आहे। कुत्रा, लांडगा, खोकड व कोल्हा हे सर्व प्राणी कॅनिडी कुलात मोडतात। उत्तर अमेरिका, युरोप, आशिया आणि आफ्रिका या ठिकाणी निर्मनुष्य व ओसाड प्रदेशात लांडगा आढळतो। जगात वेगवेगळ्या ठिकाणी लांडग्यांच्या 37 उपजाती आढळतात। भारतात लांडग्यांच्या 3 उपजाती आढळतात। भारतीय लांडगा ही उपजाती भारतात सामान्यपणे सर्वत्र आढळते। लांडगा या प्राण्याला मुख्यतः गटांमध्ये राहायला खूप आवडते। कुत्र्यांप्रमाणे एकत्रित गट करून हे प्राणी राहतात। लांडगा जंगलांमध्ये आढळून येतो। जंगलांमध्ये त्याचा एक प्रदेश ठरलेला असतो। बऱ्याचदा ते गुहेमध्ये सुद्धा आपले वास्तव्य करतात। वाळवंटी प्रदेश सोडला असता लांडगे इतर सर्वत्र आढळून येतात। तसेच दक्षिण पश्चिम आशियातील हिमालयाच्या दक्षिण भागापासून ते पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, संयुक्त अरब अमिराती, ओमान, सिरिया, इराक, टर्की येथे सुद्धा हे लांडगे आढळून येतात। मेलेला बैल, बकरी, उंदीर, घूस, मांजर, हरिण, ससे इत्यादी प्राणी तो खातो। लांडगा हा कळपाने राहतो। रात्रीच्या वेळी शिकारीला बाहेर पडतो। बऱ्याचदा शेळी व मेंढी यांचे कळप त्यांना दिसले की त्यामध्ये घुसून त्यांची शिकार करतो। लांडगा हा चपळ प्राणी आहे। हा लोकवस्तीमध्ये जाऊन लहान मुलांना सुद्धा पळवून नेऊ शकतो। बऱ्याचदा भुकेपोटी लांडगे एकमेकांचा जीव सुद्धा घेतात। भुकेला लांडगा वाटेल त्या प्राण्यांवर पूर्णपणे हल्ला करतो व तो मरण्याची वाट न पाहता त्याचे लचके तोडून खातो। लांडगा या प्राण्याचे वर्णन कुत्र्यासारखे असते। तसेच कुत्र्यासारखे हे प्राणी दिसायला असतात। झुबकेदार असे शेपूट असते। त्यांच्या तोंडाचा आकार निमुळता असतो। लांडग्याचे शरीर हे लांब पल्ल्याचे असते। भारतीय लांडगा आकाराने लहान असतो। त्याच्या शरीराची लांबी 95 ते 110 सेंटीमीटर असून त्याचे शेपूट 40 सेंटीमीटर लांब असते। तसेच त्याच्या खांद्यापाशी उंची 80 सेंटीमीटर पर्यंत असते। भारताच्या मैदानी प्रदेशातील लांडगा भुरकट तांबूस व फिकट रंगाचा असून त्याच्या छातीचा व पोटाचा रंग पांढरा किंवा फिकट पांढरा असतो। त्याच्या अंगावर लहान मोठे काळे ठिपके दिसतात। खांद्यावर गडद रंगाचे व्ही आकाराची खूण दिसते। त्याचा जबडा लांब असून त्याचे दात अतिशय तीक्ष्ण असतात। शरीरापेक्षा पाय फिकट रंगाचे असून पोटाकडचा भाग पूर्णपणे पांढरा असतो। लांडग्याच्या सवयी सर्वच सारख्या असतात। हे प्राणी टोळीने राहतात व टोळीने शिकार करतात। लांडगा या प्राण्यांमध्ये नर आणि मादी हे आयुष्यभर सोबत राहतात। तसेच त्यांच्या प्रजननाचा काळ हा पावसाळा संपत असताना सुरू होतो। मादीचा गर्भधारणेचा काळ 70 दिवसाचा असतो। पिल्ले डिसेंबर या महिन्यात जन्माला येतात। एका वेळी लांडगा मादीला 3 ते 9 पिल्ले जन्माला येतात। जन्माच्या वेळी पिल्लांचे डोळे बंद असतात। ते 14 दिवसानंतर उघडतात। नर आणि मादी दोघे मिळून पिल्लांची देखभाल करतात। 3 वर्षात पिल्लांची पूर्ण वाढ होते। नैसर्गिकरित्या लांडगा हा 11 ते 16 वर्ष आयुष्य जगतो। भारतामध्ये लांडग्याच्या प्रजाती दिवसेंदिवस कमी होत होत्या। त्यामुळे 1972 सालच्या वन्यजीवांची संरक्षण या कायद्यानुसार भारतामध्ये लांडगे यांना पूर्णपणे संरक्षण देण्यात आलेले आहे। तसेच त्याच्या शिकारीवर पूर्णपणे बंदी आलेली आहे। लांडग्यांचे बरेच प्रकार पडतात। त्यांच्या तोंडाचा आकार निमुळता असतो। प्रजातीनुसार त्याच्या रंगांमध्ये विविधता पाहायला मिळते। माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा।